मी स्नेहा लाईफ अँड माइंडसेट कोच आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा एक नवीन वेगळा असा विषय मी तुमच्या सगळ्यांसोबत घेऊन आलेले आहे. खूप असे अवघड विषय असतात ज्याच्याबद्दल बोललेलं किंवा त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी ऐकणं सुद्धा माझ्यासाठी अवघड आहे. किंवा खूप जणांना जे इमोशनली असतात, जे इमोशनली खूप वीक असतात, त्यांना अशा गोष्टींबद्दल बोललेलंही फारसं आवडत नाही. त्यातली मी एक होते. पण थोडंसं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल माहीत करून घेणं किंवा त्याबद्दल काय गोष्टी काय नाही त्या माहीत करून घेणं, थोडंसं अध्यात्माबद्दल माहिती करून जेव्हा घेतल्यानंतर मला खूपशा गोष्टीबद्दल अवेअरनेस आला आणि त्या सगळ्या गोष्टी मला आत्ता जगताना आणि खूप मदत करत आहेत. म्हणजे एक जी भीती असते, जो गिल्ट असतो, रिग्रेट असतात, त्यापासून लांब ठेवण्यासाठी ह्या गोष्टी मला खूप मदत करत आहेत. म्हटलं माझ्यासारखेच हजारो लाखो जण आहेत जे इमोशनली खूप 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 वीक आहेत आणि त्यांना जर का ह्या सगळ्या मी ज्या काही गोष्टी माहीत करून घेतल्या त्या जर त्यांना पण माहिती झाल्या तर त्यांना जे काही फिअर आहे, ज्या भीतीमध्ये आपण जगत असतो आणि ह्या भीतीमध्ये जगणं सोपं नाही आहे. त्यापासून छान फ्रीली जे जगणं असतं त्याकडे कसं वळायचं. रिसेंटलीच माझे आजोबा म्हणजेच माझ्या मम्मीचे वडील त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे माझा एक पूर्ण आठवडा त्या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही विधी असतात त्या सगळ्यामध्ये मी होते. आणि त्यानंतर जेव्हा मी बॅक टू रुटीन माझ्या ठिकाणी आले, मी ज्या ठिकाणी राहते, तेव्हा मला एक वेगळंच रिअलायझेशन झालं आणि त्यामुळंच म्हटलं की हे जितकं आपण अवघड वाटतंय, आपल्याला असं वाटतंय तेवढं अवघड नाही आहे. जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. ओके, जन्मसुद्धा आपण कुठल्या घरी घेणार आहे काय आहे ते आपल्या कर्मावरती डिपेंड आहे. प्लस मृत्यूसुद्धा आपल्या हातात नाही आहे. ह्या दोन्हीमधली जी जर्नी आहे ते आपलं आयुष्य आणि ते आपल्याला जगायचं आहे. तरीसुद्धा आपल्याला मृत्यू म्हटला की फार विचित्र वाटतं, फार अंगावरती काटा येतो. आणि हे का आहे असं तर मला आधी खूप वाटायचं की का बरं मृत्यू का बरं दिला असेल, एवढं छान जीवन असतं, परत हे सगळं सोडायचं आणि जायचं का बरं असं. आणि खूप भीती होती मला ह्या मृत्यूबद्दलची किंवा खूप प्रश्न असायचे. पण जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल हळूहळू माहीत करून घेत होते आणि प्लस त्याला आपल्या सगळ्या आधीच्या गोष्टींची जर जोड लावली, म्हणजेच अध्यात्म असेल, काय गोष्टी सांगितल्या आहेत, तर असं छान एक नवीन वेगळंच रिअलायझेशन व्हायला लागलो. आणि आपण जे आता जगतोय ना ते जगताना काहीच भीती वाटत नाही आहे, कारण आपण ती गोष्ट ॲक्सेप्ट केली आहे की येस, मृत्यू हा सगळ्यांनाच आहे, तो अटळ आहे, तो सगळ्यांसाठीच आहे. असं नाही आहे की मृत्यू म्हणजे एंड आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, जेवढ्या आपण माहिती करून घ्याल तेवढी जास्त आपल्याला क्लिअरिटी भेटत जाईल या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि येस, आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सगळ्यांशी कसं वागतोय, कसं बोलतोय, किती सगळ्यांना आपण माफ केलंय, भलेही आपल्यासोबत कितीही वाईट झालं असलं तरीसुद्धा आपण मोठ्या मनाने माफ केलंय सगळ्यांना. आणि आपली कधी चूक झाली असेल तर आपण माफीसुद्धा मागितली आहे. प्लस आपल्याला जे काही आयुष्यात भेटलंय त्यासाठी जर आपण खूप मनापासून धन्यवाद व्यक्त केला असेल, ते कोणालाही असेल, आपल्या आयुष्यात खूप जण येतात, खूप सारे अपॉर्च्युनिटीज येत असतात, खूप सारे सिच्युएशन्स वेगळे येत असतात, खूप सारे लोक येत असतात. त्याला आपण किती ग्रेटफुल आहोत त्या सगळ्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात जेव्हा आपण एका छान ह्या ज्या जर्नीवरती आहोत आपण, हे जे जीवन आहे आपलं. जेव्हा असतं वाटतं ना की बाबा फिअर वाटतोय, आपल्याला खूप भीती वाटते कशाची तरी, तर खूप गरजेचं आहे आपल्याला की मला ही भीती का वाटतेय, कशामुळं वाटतेय, त्याची उत्तरं मग आपल्याला भेटतील की बाबा मला ह्याची फलाण्याची बिस्ताण्याची भीती वाटते, तर ती का वाटतेय. तर ते जे तुम्हाला प्रत्येक प्रश्नामधून भेटणारं उत्तर आहे, त्या उत्तराला जर आपण थोडं एक्सप्लोअर केलं, जसं की मला मृत्यूची भीती वाटतेय, मला माझ्या जवळची माणसं जर मला सोडून गेली तर माझं काय होईल याची भीती वाटतेय, तर मग काय होईल.
ओके, त्याला थोडं एक्सप्लोअर करा काय होणार आहे, किंवा भीती म्हणजे नेमकं तुम्हाला कशाची वाटतेय, ते सोडून जातायत याची वाटतेय का तुम्ही एकटे पडताय याची वाटतेय. सो तुम्हाला येणाऱ्या उत्तरांना थोडंसं आपण अजून वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकतो. छान या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला आरामात भेटू शकते कुठूनही आपण. आणि जर मी तर असं म्हणेन की जर आपल्याला खरंच मनातून इच्छा आहे ना की हे सगळं माहीत करून घेण्याची, तर तो देव, तो ब्रह्मांड, ते युनिवर्स आपल्याला तशी सायन्स देत राहणार आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत कशा पोहोचवता येतील वेगळ्या वेगळ्या मार्गामधून, त्याची तो ऑलरेडी तयारी करून ठेवलेला आहे. सो तसं काहीतरी पुस्तक तुम्हाला भेटेल, तसं कोणीतरी तुम्हाला सांगणारा भेटेल, समजून सांगणारा भेटेल, काहीही होऊ शकतं आत्ता. सो काय तुमचे प्रश्न आहेत त्याबद्दल तुम्ही स्वतः अवेअर राहा, किंवा काय वाटतं एक्झॅक्टली. सो मला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की मला खूप मृत्यूबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या, त्यामुळे मी आता सध्या फिअरमध्ये नाही आहे. तो एक रिग्रेट, तो गिल्ट मनामध्ये ठेवून जगत नाही आहे. एकदम छान पीसली आपण जगायला पाहिजे. आणि ते तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील, कारण काहीही एवढं हातात सगळे आपल्याला भेटणार नाही. आपल्याला थोडंसं स्वतःचे कष्ट घ्यावे लागतील या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. आणि येस, सगळ्या गोष्टी होतील, सगळ्या गोष्टी माहीत होतील, आणि माहिती झाल्यानंतर खूप छान इझी होईल लाईफ. हे जीवन खूप सुंदर वाटायला लागतं. आणि येस, आपल्याला आपला पर्पज काय आहे तो कळेल हळूहळू. आणि येस, तो एक मधून आवाज येईल आपल्याला, आणि आपल्याला माहिती होत राहतील सगळ्या गोष्टी. सो आताच खूप सारे प्रश्न जर स्वतःला पडले असतील तर फक्त पाऊल टाकायला सुरू करा, छोट्या छोट्या ॲक्शन्स घ्या. स्वतःच्या जर्नीकडे जर तुम्ही जात असाल तर बाकी सगळं इझी व्हायला लागेल हळूहळू. सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळत राहतील. ओके, सो येस, आजचा व्हिडिओ आणि आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, टॉपिक आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि त्यांच्या सगळ्यांसोबत शेअर करा ज्यांना तुम्हाला असं वाटतं की त्यांनासुद्धा ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्यांनीसुद्धा त्या भीतीमधून, रिग्रेटमधून, गिल्टमधून बाहेर येऊन जगायला सुरू केलं पाहिजे. ओके, थँक्यू सो मच.